मोठा अन्याय चिपळूण तालुक्यावर केला आहे. पण चव्हाण साहेब, तुमच्या साक्षीनं सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगतो, आरक्षणाने जरी अन्याय केला असला तरी युतीनं अन्याय होणार नाही ही जबाबदारी पालकमंत्री. कारण मला असं वाटतं की महाराष्ट्रात जेवढं जास्त कोण बोलत नाही तेवढं तुमच्या तालुक्यात बोलायला लागले. आम्ही स्वबळावर लढणार आहोत, आम्ही जिंकलोच आहोत, आमच्याकडे ही संस्था आहे, आमच्याकडे ती संस्था आहे, आम्ही 33,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलो आहोत. काही म्हणतात आम्ही शाळांपासून 28,000 लोकांपर्यंत पोहोचलेलो जाऊ आहोत. माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला महायुतीनंच निवडणूक लढवायची आहे. पण कोणाला कुमकुमी असेलच तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे देखील दाखवण्याची जबाबदारी. कारण विधानसभेच्या निवडणुकीला शिवसैनिकांनी जर प्रामाणिकपणानं काम केलं नसतं तर काय परिस्थिती झाली असती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला देखील माहिती आहे, निवडून झालेल्या उमेदवारांना देखील माहिती आहे आणि आपल्या सगळ्यांना देखील माहिती आहे, तरी किती नाकारलेलं नाही. काही लोक आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणार होती. 15 दिवसापूर्वी एकनाथ शिंदे साहेब त्यांना चांगले होते, पण काही मंडळींनी सांगितले की चौकशी लागेल म्हणून काही दुसऱ्या पक्षामध्ये गेले. त्या चौकशी लागलेली थांबवण्यासाठी दुसऱ्या पक्षामध्ये गेले. मला माहिती आहे, तुला जास्त माहिती आहे. पण ठीक आहे, तुमचं काय वैयक्तिक राजकारण आहे याच्याशी आमचं काही घेणं देणार नाही. परंतु शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर शिवसेना काय सांगण्याची जबाबदारी तुमची आणि माझी. त्याच्यामुळे ठीक आहे, नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत, त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. शेवटी ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी सांगतात की आम्हाला सगळ्यांना एकोप्यानं काम करायचं आहे, आपण महायुती म्हणून सगळ्यांनी सामोरं गेलं पाहिजे. माननीय एकनाथ शिंदे साहेब देखील आपले मुख्य नेते सांगतात की महायुतीनं आपल्याला सामोरं गेलं पाहिजे. परवाचं तर जाहीर भाषणामध्ये साहेबांनी सांगितलं की आपल्याला महायुतीचाच भगवा फडकवायचा आहे. अजितदादा देखील सांगतात की आपल्याला महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. पण नेते मंडळी जर सांगत असताना कालची काही पिलावळ जर अशा पद्धतीनं युती होऊ नये म्हणून प्रयत्न करत असतील तर माझी शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की त्याच आक्रमकपणानं शिवसेना काय हे दाखवून देण्याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी मिळून स्वीकारली पाहिजे. कारण या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती नाहीये की आपण आपल्या कुणाच्या कुड्या घेऊन पुढे गेलं पाहिजे. आज काही मंडळींना आपण मान देतो, आपण सन्मान देतो. देवेंद्रजी जसे एकनाथ शिंदे साहेबांना सन्मान देतात तसं आपण भाजपाच्या सगळ्या मित्र पक्षाच्या लोकांना सन्मान देतो आणि तो सन्मान देणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. कारण शेवटी आपल्या नेत्यांनी महायुतीचा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून अनेक भाषणामध्ये मी सांगितले की राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी काम करतोय, महाराष्ट्राच्या पक्षाच्या समन्वय समितीमध्ये मी आहे. म्हणून आज मी रत्नागिरीमध्ये जर सांगून गेलो की युती करायची नाही किंवा युती करायची, याला काहीही किंमत नाही. राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी तुम्हाला सांगतो की माझ्या सांगण्याला जर काही किंमत नसेल तर काल परवा महायुतीमध्ये आलेल्या लोकांना तर नाहीच नाही किंमत. त्यामुळे त्यांचं टेन्शन घेण्याची काही गरजच नाही. नेते ठरवणार आहेत, माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा ठरवणार आहेत की काय करायचं आणि काय नाही. पण तो काही लोकांना आपल्या पक्षामध्ये मी किती प्रामाणिकपणानं सक्रिय झालोय ही दाखवण्याची फारच इच्छा झाली. त्याच्यामुळे त्यांचं राजकारण, त्यांच्या संस्था त्यांना लग्न होऊ देत, परंतु आपण प्रामाणिकपणानं धनुष्यबाणाचं काम करून धनुष्यबाणा घराघरापर्यंत पोहोचवलं पाहिजे. ही जी भावना साधारण चव्हाण साहेबांची आहे ही अतिशय महत्वाची आहे. कारण दोन्ही निवडणुकांमध्ये आपली निशाणीवर आपण लढलो नाही. पहिल्यांदा लोकसभेला आपण कमळाला मतदान केलं, विधानसभेला आपण घड्याळाला मतदान केलं. आता बहुसंख्य जागी आपण धनुष्यबाणालाच मतदान केलं पाहिजे ही भूमिका महायुतीच्या जागा वाटपामध्ये आमची सगळ्यांची तशीच जाणार आहे. आणि आजही पालकमंत्री म्हणून माझं असं मत आहे की आपण महायुती करूनच निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. महायुती करूनच आपण विधानसभा लढलो, महायुती करूनच आपण लोकसभा लढलो. मग कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला जे त्यांची जिंकायची वेळ आहे ते आम्ही सेपरेट लढणं हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मान्य नाही. उलट एकनाथ शिंदे साहेबांचं म्हणणं असं आहे की जी लोक पत्रकं घेऊन घराघरात आमच्यासाठी फिरली त्यांच्या घराघरामध्ये पत्रक घेऊन जाण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून मी स्वीकारली पाहिजे आणि मी त्यांच्यासाठी पत्रक घेऊन घराघरामध्ये गेलं पाहिजे. हे
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।